आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। नव्या मोनोरेलचा पहिला डबा अखेर मुंबईत दाखल। चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मार्गावर लवकर वाढीव फेऱ्या। पुढील 2 ते 3 दिवसात उर्वरित डबे येतील। ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे प्रवाशांना 30 मिनिटांच्या आत सामान मिळण्याचे निर्देश दिलेत। मुंबई, दिल्ली, बंगळुरू विमानतळावर कामकाजात सुधारणा। बेस्टची फुकट्या प्रवाशांवर कारवाई। 38 लाखांची दंड वसुली। विना तिकीट प्रवास करणाऱ्या 61,000 प्रवाशांवर कारवाई। मुंबई महारेराच्या आदेशांच्या अंमलबजावणीतून 92 कोटींची वसुली। आतापर्यंत घर खरेदीच्या नुकसान भरपाईचे 125 कोटी रुपये वसूल। मुंबईतून सर्वाधिक 92 कोटींची वसुली। पुणे रेल्वे विभागाचं बुकिंग जूनपर्यंत फुल। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे जादा रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं जाणार। पीएमपीएलच्या चालू आर्थिक वर्षात मोठी वाढ। 2023-24 या वर्षात पीएमपीएलचं एकूण उत्पन्न 611 कोटींवर। पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम 31 मार्चपासून आता दिवसाला 200 पेक्षा अधिक विमानांचं उड्डाण होणार। उन्हाळी हंगामात 5 ते 6 नव्या विमान सेवा सुरू होण्याची शक्यता। डोंबिवली पूर्व पश्चिम भागाला जोडणारा पादचारी पूल उद्यापासून बंद। दुरुस्तीच्या कामासाठी पूल बंद ठेवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय। नवी मुंबईतील बाजारपेठेत लसणाची आवक वाढल्यानं मोठ्या प्रमाणात दरात घसरण। घाऊक बाजारात लसणाचे दर हे 50 ते 140 रुपयांवर।